आमची जमीन चांगली नव्हती तर आम्ही बाहेरून माती आणली, कधी भोरवरून आणली, मुळीकांच्या परिसरातून काळी माती आणली. बरं, काळी माती बाहेरून आणली. हा, काळी माती बाहेरून आणली. ह्या बरं. खड्ड्यात च्या मातीचा पीएच अतिशय वाईट आहे, जो 9 आहे, अल्कलाईन आहे, जिथे खरंच प्लांटला अपटेकला प्रॉब्लेम आहे. पण हे सगळं जाणून आम्ही पहिल्यांदा काय केलं तर पूर्वीच्या काळी ताग आंबाडी ही पिकं घेतली जायची आणि हिरवळीची खतं म्हणून त्याचा उपयोग झाला आणि आमच्या मातीचा पीएच आणि कार्बन कंटेंट ह्युमस म्हणूया. आम्ही इथे शेततळ केलं होतं सपाटीवरती. इथे म्हणजे इथं आता हे अंजिराची हा, छोटी ह्या छोटी झाडं अंजिराच्या पूर्ण दिसतात. शेतात शेततळ होतं. मग तिथे पेरू असेल, लिंबू असेल, नंतर स्टार फ्रूट असेल, प्लम चेरी असेल, वॉटर जामून असेल, नंतर गुंजेचं झाड असेल, कवट असेल, मेहंदीचं झाड असेल, पॅशन फ्रूट असेल, नंतर घरात किचनमध्ये लागणाऱ्या सर्व प्रकारच्या भाज्या की जे मला घरी जाताना मी माझी ती मॅजिकल बॉक्स बॅग भरून घेऊन जाते की भोपळा असेल, दोडका असेल, कारला असेल, कांदा असेल, कोथिंबीर असेल, मेथी असेल, एव्हरीथिंग. आम्ही निर्णय घेतला की आपण कस्टमर पर्यंत जाता येईल का, डायरेक्ट कस्टमर. म्हणजे मी आणि माझ्या मधला दलाल बाजूला केला आणि डायरेक्ट कस्टमरला 2 पैसे वाचतील आणि आम्हाला 2 पैसे मिळतील. त्याची ऑर्डर आली तर आम्ही अगदी माझा मुलगा पुण्या- बानेर सारख्या ठिकाणी, औंध सारख्या ठिकाणी एका बॉक्ससाठी आमचा माणूस जातो. हे जे डोंगर दिसत आहेत ते दुष्काळी पुरंदर तालुक्यातले आहेत. आता मी सध्या ज्या शेतामध्ये उभा आहे ते शेत पुरंदर तालुक्यातल्या वाघापूर या शिवारातलं आहे आणि तुम्ही जर आजूबाजूला बघितलं ते पूर्ण माळरान आहे आणि हा दुष्काळी पट्टा आहे. परंतु या दुष्काळी भागामध्ये या ठिकाणी जर बघितलं आजूबाजूला तर पूर्णपणे हिरवं नंदनवन फुललेलं आपल्याला दिसेल. आता आपल्याला माहिती आहे की पुरंदर हे सीताफळ अंजिरासाठी प्रसिद्ध भाग आहे, परंतु तेवढा दुष्काळी भाग सुद्धा आहे या ठिकाणी. परंतु या मागच्या 5-6 वर्षाच्या आधी हा एक डोंगराचा भाग होता आणि या ठिकाणी नंदनवन फुलवण्याचं काम एका कुंजीर दाम्पत्यांनी केलंय. आज त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणारच आहोत. परंतु शाश्वत लाईफ काय असतं, सेंद्रिय शेती पद्धती आणि शेतीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर किती महत्त्वाचं असतं, शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट किती महत्त्वाची असते, जे की लॉंग टर्म तुम्हाला जर शेती कमर्शियली करायची असेल तर त्याचा कसा फायदा होऊ शकतो हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो. मागच्या 5 वर्षामध्ये या माळ रानाला ज्यांनी नंदनवनात ट्रान्सफर केलंय ते कुंजीर दाम्पत्य आपल्यासोबत आहे. मागच्या 4 ते 5 वर्षांपासून ते खरं तर या शेतीला डेव्हलप करतायत. सर, तुमचं लोकमत ॲग्रोमध्ये दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. ऍक्च्युली आता तुमचा वैयक्तिक आणि आत्ताचं तुम्ही हे जे सगळं फुलवलंय तो प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तर आता सविस्तरपणे सुरुवातीपासून तुम्ही थोडं तुमचं शैक्षणिक बॅकग्राऊंड, व्यावसायिक बॅकग्राऊंड आणि कोरोनामध्ये तुम्ही इकडं कसं वळाला हे जरा थोडं सविस्तरपणे सांगा, म्हणजे आम्हाला समजायला सोपं जाईल. नमस्कार, मी माऊली कुंजीर. मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर. मायक्रोम इंडिया लिमिटेड या कंपनीत खूप वर्ष नोकरी केली, 17 वर्ष नोकरी केली आणि पुढच्या टप्प्यामध्ये मी व्यवसायाकडे आलो. पॅकेजिंग मशीन्सचे काही सर्व्हिस करणं व्यवसाय. पुढे संयोगाने योगायोगाने मी पाणी फाउंडेशन्सला जोडलो गेलो. पाणी फाउंडेशनचं प्रॉपर मी ट्रेनिंग घेतलं आणि ते ट्रेनिंग घेतल्यावरती काही गावात त्यात जाणं आलं माझं, आमच्या परिसरातल्या. तर मला असं जाणवायला लागलं की शेती तर केलीच पाहिजे, पण ती नीट योग्य अशी तंत्रज्ञान वापरूनच केली पाहिजे. करायची म्हणून जर शेती केली तर भयंकर अडचणींना आपण सामोरं जाऊ शकतो. म्हणून ठरवलं की आपण नीटनेटकी शेती करायची. 3 वर्ष आम्ही पाणी फाउंडेशनचं व्यवस्थित काम केलं. आम्हाला त्याचं बक्षीससुद्धा मिळालं. आमच्या अशा टीम जमत होत्या, आम्ही चर्चा करत होतो, काही वाचन करत होतो, काही मासिकातून काही गोष्टी माहीत करून घेत होतो. आणि योगायोगाने अगदी कोविडच्या परिस्थितीमध्ये सगळं दुनिया बंद झाली, सगळं ठप्प झालं सगळं. आम्ही मात्र तेव्हा ठरवलं की चला आपण आपल्या शेतावरती जाऊन काही प्रयोग करूया. आम्ही पुण्यावरून इथपर्यंत पोचलो. गावामध्ये प्रवेशबंदी होती, मग शेतावरती राहायचा निर्णय झाला आणि मग ठरवलं की नियोजन केलं की पहिलं इथं माळरान जे आहे हे पहिलं नीट करूयात, मग पाण्याच्या सुविधा करूयात. मग काही JCB, पोकलेंड यांच्या सहाय्याने इथलं पहिल्यांदा बाभळीचं जंगल नष्ट करून टाकलं. तोडलेल्या बाभळी विकत घ्यायला सुद्धा कोणी येत नव्हतं, अशी परिस्थिती. बरं. हां,
कुणीच येत नव्हतं. शेवटी आम्ही ना असे 9 काठ्याचे मोठे ढीग, म्हणजे फास जुन्या काळात म्हणतात तसे, आम्ही ते फास इथे भेटून दिले. 10 दिवस जळत होते हा, ते. असं इतकं मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हम्म. ते सगळं आम्ही केलं आणि JCB आणि पोकलेनच्या सहाय्याने आम्ही मात्र इथे ही सपाटीकरण सुरू केलं. साईड बाय साईड आम्ही विहीर पण इथे होती. सुदैवाने विहिरीला पाणी लागलं. पाणी लागण्याची अजिबात सुतराम शक्यता नव्हती. हा, म्हणजे ते डेअरच केलं. लोक म्हटली मूर्ख आहे, इथं पाणी लागणार आहे का डोंगरात? हम्म. त्या शेतीला डोंगरातली शेती म्हणतात. पाणी लागण्याची अजिबात शक्यता नव्हती, पण धाडस करण्याशिवाय पर्यायच नव्हता. कारण गावात पण जायला बंदी होती आणि शहरात पण सगळं ठप्प झालेलं होतं. मग निर्णय घेतला की विहीर खोदायची आणि सुदैवाने विहिरीला हा, आणि ते रिलॅक्सेशन झालं थोडंसं. रिलॅक्सेशन झालं म्हणजे काय, तर कोविडमधल्या हळूहळू गोष्टी सुरू झाल्या. मग पोकलेंड इथपर्यंत पोहोचलं, JCB पोहोचलं आणि मग सुदैवाने पाणी लागलं. आता पाणी आहे, जमीन नीट केलेली आहे, तर मग चांगली पिकं घ्यायला पाहिजे. कुठल्या पण पिकासाठी चांगली जमीन पाहिजे. तर मग इथे आमची जमीन चांगली नव्हती, तर आम्ही बाहेरून माती आणली. कधी भोरवरून आणली, उरुळी कांचनच्या परिसरातून काळी माती आणली. बरं, काळी माती बाहेर आणली. हा, काळी माती बाहेरून आणली. ह्या बरं. खड्ड्यामध्ये आम्ही खड्डे आहेत ना, बरं JCB पोकलेंडने घेतलेत. 6 फूट बाय 6 बरं 6 फूट लांब, 6 फूट रुंद, 6 फूट खोल. याच्यामध्ये मुरुम भरला आहे, काळी माती भरली आहे, गाळ माती भरली आहे, माळ माती भरली आहे आणि असे ते खड्डे भरलेत. त्याची वेगवेगळ्या प्रकारची खतं आतनं पण भरली. एक मातीचा ढिगारा हा, आणला, एवढ्या मग तुमच्या समोर पण इथे ढिगार आहे. हा ढिगारा. इकडे आहे, तिकडे पण आहे. असे ढिगार आहेत शेतात, तुम्हाला दिसेल. हम्म. इथे अशी- खत आहेत. अशी किती पैशांची, किती लाखांची माती तुम्ही शेतामध्ये टाकली? नाही, फिगर आउट नाही करणार मी, कारण त्या मला कुठल्याच गोष्टीचं ना गोळाबेरीज नाही केली. हा, म्हणजे विहिरीला किती खर्च आला, शेततळ्याला किती खर्च, म्हणजे टप्प्याटप्प्याने गरज पडली तसं विहीर खोदण्यासाठी जेवढा खर्च लागला त्याच्या बरोबर दुप्पट पैसे विहीर बांधण्यासाठी लागले. कारण विहीर मोठी होती, 28 फूट विहीर बांधायला लागली, त्याला खूप जास्त खर्च आला. मग शेती तयार झाली. मग कोणी सांगितलं की म्हणजे मला एक सांगा की हे पूर्ण पडीक होतं, पूर्ण 100% डोंगर होतं? पडीक, 100च्या पेक्षा जास्त पर्सेंट असते तर पडीक. त्याच्यावर ते पडीकच होतं. इतकं म्हणजे भयंकर होतं. कोणी येथे इकडे नव्हतं. आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या शेतात आलेलं पाणी किंवा डोंगरात आलेलं पाणी त्याच्या चाऱ्या काढून आमच्या शेतात सोडलेलं होतं. म्हणजे त्या चाऱ्या बंद करण्यापासून आणि त्या पाण्याला चॅनलाइज करण्यापासून अनेक समस्या. म्हणजे काही ठिकाणी आम्ही माहित नव्हतं, तर आम्ही इथे शेततळ केलं होतं हा, सपाटीवरती. सुरुवातीला. ओके, इथे- म्हणजे इथं आता हे अंजिराची हा, छोटी ह्या छोटी झाडं अंजिराच्या पूर्ण दिसतात. शेतात शेततळ होतं. बरं बरं बरं. मग त्यातले तज्ञ म्हणला, अरे काय मूर्खपणा केलाय, कशाला शेततळ इथं केलं? या शेततळासाठी तुला मोटर वापरायला लागेल. लाईट कुठे असते? तेवढं लाईट नसते. जेव्हा हवं तेव्हा लाईट नसते. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते एकदा कृषी अधिकारी त्यांनी म्हणले, तुम्ही डोंगरावर जर केलं तर तुम्हाला इथे हे करता येईल, Without electricity. विदाउट इलेक्ट्रिसिटी सायफनने वापरता येईल. मग हे शेततळ बुजवलं. अशी या सपाट परिसरातली मी एक मोठं आणि 2 छोटी शेततळी बुजवली आणि त्याची पर्याय म्हणून डोंगराच्या बाजूला 2 आणि ओढ्यामध्ये एक शेततळ असं केलं आम्ही. आणि मग गोल्डन सीताफळाला खूप मार्केट आहे, त्याची मोठी ॲडव्हर्टाईज आहे. म्हणून आम्ही त्या बार्शी जवळ जाऊन ते गोल्डन सीताफळ आणली, ती वाढवली. पुढे 5 वर्षाची झाडं आता काढून टाकली काही कारण कारणास्तव. त्याची कस्टमरची कंप्लेंट जात, आळी होते, असं होतं तसं होतं, पिकत हम्म. नाही, तसं ते काढून टाकले. मग इथे अंजीर लावायचा डिसिजन केला, कारण ही अंजिरामध्ये एक्सपर्ट होती. कारण तिच्या बालपणापासून ते अंजिरात माहीत होती तिला. माहीत असलेलं तंत्रज्ञान जर घरातच आहे तर मग थोडं धाडस केलं. परिसरात कोणाकडे फार अंजीर नव्हते. मग आम्ही अंजिराची पहिली बाग इथे लावली. मग एक अंजिराची बाग लावली. मग तेवढे येणं फोन नाही असं वाटलं. मग दुसरी बाग केली. आता तिसरी आता केलेली तिसरी आहे केली 4 बाग. महिन्यापूर्वी. हा खूप सुंदर अंजीर येतात आणि हा ती बाग करताना ना आमच्याच बागेतील चांगली जी मदर प्लांट आहेत त्याच्याच काड्या इथे लावलेल्या आहेत. ओके ओके. मग पुन्हा फुले पुरंदर गावरान सीताफळाची बाग केली. आता ती चालू झालेली आहे. आणि मग हे सगळं बनत असताना एक समस्या निर्माण होत होती. सगळं आता येतं इथे, तर मग आम्ही त्याच्या थोडंसं आधी आहे ना, घरी खाण्याइतपत गहू, घरी खाण्याइतपत ज्वारी, घरी खाण्याइतपत बाजरी, कांदा, बरं. लसूण किंवा फळभाज्या, पालेभाज्या, हे तर हरभरा हे रेग्युलर करतोच आम्ही. त्याच्यात ते करतो आम्ही. पण हे सगळं उत्पन्न झाल्यावर सुद्धा एक गोष्ट जाणवली की आता मार्केटिंग कसं करायचं. मग आम्ही काय करायचो, ट्रॅडिशनल इथले जे शेतकरी आहेत ते मुंबईला पाठवतो, आम्ही पण मुंबईला पाठवायला सुरुवात केली. पुण्याला पाठवतो, आम्ही पुण्याला पाठवायला सुरुवात केली. पण आम्हाला त्याच्यातलं एक अर्थशास्त्र असं कळलं की हे आतबट्ट्याचा व्यवहार आहे, हे काही याच्यातून फार निर्माण होणार नाही असं जाणवलं आम्हाला. म्हणून आम्ही निर्णय घेतला की आपण कस्टमरपर्यंत जाता येईल का, डायरेक्ट कस्टमर. म्हणजे मी आणि माझ्या मधला दलाल बाजूला केला आणि डायरेक्ट कस्टमरला 2 पैसे वाचतील आणि आम्हाला 2 अगदी पैसे एक मिळतील. पेटी एखाद्याला लागली तरी आम्ही रात्री 9 वाजता जाऊन घरी देतो. हा, तेव्हाही म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा.
त्याची ऑर्डर आली तर आम्ही अगदी माझा मुलगा माझी पुण्या- मुलगी. बाणेर सारख्या ठिकाणी औंध सारख्या ठिकाणी एका बॉक्ससाठी आमचा माणूस जातो. माहिती आहे की ते काय परवडत नाही, पण हम्म. कस्टमर जोडला जातो. एखादी सोसायटी मिळते तिथे अजून 10-20 बॉक्स पुढच्या टेम्पो आणि जातात. एखाद्या लेडीने एक अंजिराचं बॉक्स घेतलं ना, ती पुढच्या वेळेस ती तिचे सासरे 5-5 बॉक्सची ऑर्डर हम्म. देतात. हा, झालं म्हणजे- आमचं चेन मार्केटिंग. आणि असे पण आम्हाला काय अनुभव आले की एखाद दुसऱ्या महिलेने बॉक्स घेतला ना, तर त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला वाण वाटण्यापेक्षा त्यांनी अंजिराची बॉक्स वाटली. 40-40, 50 झालंय? हा, असं झालेलं आहे. खूप वेळा झालंय. 40 box. बरं. 40-40, 50-50 बॉक्स वाटलेली आहेत. बरं. काही महिला बचत गटांच्या मीटिंग असतात, हम्म. त्या मीटिंग मध्ये सुद्धा लोकांनी बॉक्स आज घेतले. आम्ही एका श्राद्धाच्या ठिकाणी, आज चतुर्थी आहे तर काय फराळ द्यायचा, तर अंजिराची बॉक्स ठेवून आलोय आम्ही तिथे की खिचडी सोबत हे द्या. बरोबर. मला एक सांगा, आता इथं आता अंजीर तर दिसत आहेत, अंजिरासोबत कुठले कुठले आणि किती प्रकारचे झाड अंजिरासोबत येतात म्हणजे अंजीर प्रायमरी आहे, सेकंडरी. अंजिरासोबत ना मी असं म्हणेल की मला जी जी झाडं परिसरात येत आहेत असं वाटलं, उदाहरणार्थ पेरू असेल, अगदी बाजारात गेल्याने एखादा पेरू छान लागला तर त्याच्या बिया घरच्या कुंडीत टाकल्या. अशी 200 झाडं घराच्या छतावर माझ्या तयार होती मधल्या काळात, कोविडच्या आधी. आणि मग तिथे पेरू असेल, लिंबू असेल, नंतर स्टार फ्रूट असेल, प्लम चेरी असेल, वॉटर जामून असेल, नवे गुंजेचं झाड असेल, कवट असेल, मेहंदीचं झाड असेल, पॅशन फ्रूट असेल, नंतर घरात किचनमध्ये लागणाऱ्या सर्व प्रकारच्या भाज्या की जे मला घरी जाताना मी माझी ती मॅजिकल बॅग भरून घेऊन जाते, की भोपळा असेल, दोडका असेल, कारला असेल, कांदा असेल, कोथिंबीर असेल, मेथी असेल, एव्हरीथिंग. माझ्या मिस्टरांना चाकोताची भाजी खूप आवडते आणि मधल्या काळात मला चाकोताचं बीज मिळत नव्हतं. मी किसान एक्झिबिशनमध्ये 20 रुपयाला 10 बिया घेतल्या आणि त्याचं एवढं बी निर्माण झालं. अशा प्रकारे पालकाचं बी निर्माण केलं. अनेक पालेभाज्यांची बियाणं आज माझ्याकडे आहेत आणि मी ते इतरांना पण देते. गावरान कढीपत्ता आहे, हायब्रिड आहे, लिंबाच्या खूप साऱ्या जाती आहेत, शेवगा आहे, हादगा आहे. हादग्याची तर गोष्ट सांगते की मला ते आवर्जून सांगावं लागेल की मी जेव्हा ह्या शेताकडे यायचे ना, रस्त्याच्या कडेला ना, दुसऱ्याच्या एका बागेत हादगा फुललेला दिसायचा आणि मी आईच्या घरी हादग्याची भाजी खूप खाल्ली, पण मधल्या काळात नाही मला मिळाली. मला असं वाटायचं जाऊ का तिथे जाऊन मी भाजी आणू का जरा थोडी, नाही नको ते रागवतील, न विचारता कसं घ्यायचं. आज माझ्याकडे बांधाला खूप ठिकाणी हादगा आहे आणि मीही तो हादगा भरपूर यथेच्छ खात असते आणि इतरांनाही देत असते. असं अनेक प्रकारची जी फ्रूट्स मला कुठे कुठे मिळतील ती सगळी फ्रूट्स मी बांधाच्याकडे लावते. बेल लावलेला आहे. नंतर मी माझी एक छोटी नर्सरी केलेली आहे तिकडे. त्या नर्सरीमध्ये पण अशाच प्रकारच्या इथल्या माझा मुलगा म्हटला की मला आई तुतीचं फळं खूप आवडतात. मग तुती तर नाही परिसरात, मग रस्त्यावरच्या तुतीचे 10-12 काड्या आणल्या. सुंदर तुतीचं भलं मोठं झाड झालेलं आहे की भरपूर लोक ती तुती खातात. म्हणजे नंतर केळी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. ब्लॅक केळी आहे, सोन केळी आहे, अजून काही वेलची केळी, नंतर गवती चहा आहे, तुमचं ते वाळा आहे बांधाच्याकडनं जमिनीची धूप थांबावी म्हणून वाळा लावलेला आहे. असं आम्ही प्रयोग करत राहतोय. तोंडलं, मधल्या काळात आम्हाला शुगर थोडीशी डिटेक्ट झाली तर शुगर कमी होण्यासाठी किंवा शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी तोंडल्याची रोपं लावली आम्ही. तोंडलंही उत्तम प्रकारचं आलेलं आहे. दुधी भोपळा असेल, काशीफळ भोपळा असेल, कारलं असेल, हे असं अनेक गोष्टींचे आम्ही प्रयोग करतोय. भोपळ्याचे वेल तर आम्ही यथेच्छ सगळीकडे आमच्या येतात कारण एवढ्या त्याच्या बिया पडलेल्या आहेत. तर अशा प्रकारे मेहंदीपासून काय म्हणूया की गुंजेपर्यंत फूड कलरचं झाड आहे माझ्याकडे. बिक्सा ओरिलिना म्हणून पूर्वीच्या काळी त्याला सिंदूर ट्री असं म्हटलं जायचं. तर त्या फूड कलरच्या झाडाचं फूडमध्ये तर आम्ही कलर घालतोच, म्हणजे तुमचा फोडणीचा भात वगैरे त्याच्यात किंवा बिर्याणी म्हणूया. पण अगदी माझी मुलगी तर त्याचं लिपस्टिक लिप बाम तयार करते आणि ते आयुर्वेदिक असल्यामुळं किंवा हर्बल असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये विकलं जातं आहे. आणि त्याचं दालचिनीसारखं ते असं खाता पण येतं की ज्यानं म्हणे शुगर पण कमी होते. तर त्याही गोष्टी मी केलेल्या आहेत. मधल्या काळात कोणीतरी म्हटलं बांधाने तुळस लावा, तुळस लावलेली आहे की तुळशीनं साप पळून जातात. पुदिना लावलेला आहे. पुदिन्याचा चहा मला एका माणसाने सांगितले की चहामध्ये तुम्ही ना हे आवर्जून ऐका की चहा केल्यानंतर पुदिन्याचं पान टाकायचं, तो आरोमा खूप भारी असतो. तर मी पुदिना अनेक ठिकाणी लावलेला आहे की मला पटकन तो घेता आला पाहिजे आणि मी शेतावर पण चहा करते, त्याच्यात टाकता आला पाहिजे, घरी पण नेत असते. वांग्याच्या वेगवेगळ्या प्रकारची रोपं लावलेली आहेत. घेवडा असेल, कलिंगड असेल, तुमचं
कोबी फ्लावरचं मी केलेलं आहे की लोक कोबी फ्लावरवर खूप औषध मारतात, तर इथे बेडवर मी कोबी फ्लावर केलेला आहे. अजून त्यातली ती एक फ्लावरची कुठली तरी व्हरायटी लावलेली, हिरवा फ्लावर ब्रोकोली ब्रोकोली लावलेली आहे, टोमॅटो लावलेला आहे, लसूण आहे मोठ्या प्रमाणामध्ये, कांदे आहेत, काकडी केलेली आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी खूप खरं तर- यथेच्छ मी खात असते. सर आता तुम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की मागच्या 6 वर्षांपासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आलाय, म्हणजे अगदी माळरानाचं रूपांतर शेतीत करणं एवढं सोपं नाही वाटतं, तेवढं सोपं ऐकायला सोपं वाटतं, पण परंतु त्याच्यासाठी करणं आम्ही ना थोडं मृदेचं आरोग्य सांभाळलं, माती परीक्षण केलं, पाणी परीक्षण म्हणजे मी स्वतः केलं. त्याच्यासाठी आम्हाला BRC कडून एक किट मिळालं होतं. असंच विजिटर म्हणून ते आले आणि आमचं बघितलं. त्यांनी हा kit पण दिलं. एक मी मुद्दा विचारणार होतो तुम्हाला, हा. एवढा खर्च केला तर तुम्ही काहीतरी सायन्स किंवा हा. टेक्निकल फार्मिंग करत असाल, हा, की ती नेमकी कसे करताय, की काय काय टेक्नॉलॉजी वापरताय, प्रिसिजन की आधुनिक शेती पद्धती ज्याला आपण म्हणतो, पाणी काटकसरीने वापरण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी, फर्टिलायझर असेल, आणि त्यासाठी इन्कम जास्त मिळण्यासाठी काय काय आपल्या टेक्नॉलॉजी तुम्ही आता इथं वापरताय? पहिलं पाणी बचतीसाठी तर आम्ही ना हं. चांगल्या क्वालिटीचे ड्रिप लाईन्स केल्या, हं. जे तुम्हाला तुमच्या समोर आता दिसतील इथे. हम्म. काही ठिकाणी पाटपाणी वापरतो, पण तिथे ड्रिप लाईनची सोय आहेच आहे. जेव्हा पाणी होतं तेव्हा पाटपाणी वापरलं, पण जेव्हा पाण्याचं थोडं हे होतं, शॉर्ट होतं, तेव्हा आम्ही मात्र ड्रिप लाईनच वापरल्या. आणि टेक्निकल म्हणाल, माती आणि पाणी, तर हे मॅडमनी स्वतः त्यात खूप इनपुट घेतले. हम्म. आम्ही RCF या कंपनीकडून आमचे एवढ्या क्षेत्रातले 64 सॅम्पल्स आम्ही चेक करून घेतले होते. बर. हा. म्हणजे डेव्हलप करत असताना डेव्हलप करत मातीचे आणि असताना पाण्याचे. मातीचे आणि पाण्याचे आम्ही हं. हे सॅम्पल्स चेक करून घेतले होते. हं. पण आता हे वारंवार चेक करणं, कारण माती आणि तिकडे पाणी जाणं पॉसिबल नव्हतं. मग आम्हाला आणि ना एक अजून एक visitor गोष्ट आले कळली. आणि त्यांनी ते किट दिलं. त्याच्यातूनच आम्ही सध्या माती आणि पाणी परीक्षण केलेलं आहे. आणि आमच्या मातीचा pH अतिशय वाईट आहे, जो 9 आहे, अल्कलाईन आहे, जिथे खरंच प्लांटला अपटेकला प्रॉब्लेम आहे. पण हे सगळं जाणून आम्ही पहिल्यांदा काय केलं, तर पूर्वीच्या काळी ताग आंबाडी ही पिकं घेतली जायची आणि हिरवळीची खतं म्हणून त्याचा उपयोग झाला आणि आमच्या मातीचा pH आणि कार्बन कंटेंट, ह्युमस म्हणूया, ते मेंटेन होण्यासाठी सुद्धा नक्की मदत होते. आणि पूर्वीच्या काळी हे केलं जात होतं. आजही शेतकऱ्यांनी करावं. गेल्या वर्षीच आम्ही आंबाडी घेतली सर्वत्र आणि फुलोऱ्यावर येण्यापूर्वी ती शेतामध्ये गाडून टाकली. तर त्याच्यानं थोडंसं मातीचं ह्युमस, कार्बन कंटेंट वाढतंय, pH मेंटेन होतंय. आणि याच्यासाठी मी बऱ्याचदा ना काही ठिकाणी चर्चासत्र असतील किंवा काही Trainings. कार्यशाळा असतील, तर हं. तिकडे जात असते आणि नक्कीच नॉलेजचे गिव्ह अँड टेक होते. बेसिकली आमच्याकडे बरेच व्हिजिटर येतात, ते सुद्धा आम्हाला बोलता बोलता छोट्या छोट्या गोष्टी सांगून जातात की मॅडम तुम्ही हे करा, तुम्ही हे करा. मधल्या काळामध्ये लोक आले होते, आमच्याकडे गावरान गुलाब आहे, तुती आहे, त्याच्या काड्या त्यांनी स्वतःच कट केल्या आणि स्वतः रोपं घेऊन गेली. मग त्याच्यातून मला आयडिया आली की मी छोटी नर्सरी करावी. मग मी पण नर्सरी बघितली इथं पलीकड पण नर्सरी. तर आता ती नर्सरी तेवढी मेंटेन नाहीये माझी, पण अशा अनेक गोष्टी आपण लोकांच्या कदाचित येण्या जाण्यानं, बोलण्यातून, भेटी नवीन गोष्टी कळतात. आपोआप कळतात. ही मजा आहे त्याच्यामध्ये. हे काय स्टोर रूम आहे का? हा, हे स्टोरेज आमचं काही आमच्या ॲग्रिकल इक्विपमेंट्स आहेत. हा. छोटे ट्रॅक्टर आहे, बर. पंप आहेत, नंतर आमची खोरी कुदळ तशी फावडी, तसं हा, सगळं जे- तसं. हा, आणि ही विहीर ही आहे. विहीर आहे. ही बरं, आता विहीर- तुम्ही मगाशी सांगितलं अल्कलाईन वॉटर, ते विहिरीचं अल्कलाईन वॉटर का नाही, तुम्हाला जमिनीचा pH. नाही जमिनीचा मातीचा pH आमचा अल्कलाईन आहे, जो 9 पॉईंट समथिंग होता. पण तो आम्ही बऱ्यापैकी ही हिरवळीची खतं घेऊन, ताग आंबाडीची खतं घेऊन तो मेंटेन करत चाललो. आता या घडीला आमच्या मातीचा pH 8 वर आलेला आहे. तो पीएच 9 वरून 8 वरती आणलं 9 तुम्ही? वरून हो, हो. 8 वर आणला. काय आणि- काय काय त्यासाठी? ही ताग आंबाडीची खतं घेतली, नंतर आम्ही मा- जीवामृतचा उपयोग करतो. काही माती ऍड केली त्याच्यामध्ये. माती ऍड तुमच्या समोर माती ढीग येते, माती बरं, ऍड आता ठीक आहे, मला एक सांगा की शेत तुमची प्रयोग तुम्ही करताय हा. ऑर्गॅनिक Trial and error. ऑर्गॅनिक साईड, हा. हा R&D तर हा. सुरूच असतं. शेती कधीच परफेक्ट होणार नाही, आम्ही किती रिसर्च आमची शेतीच प्रयोगशील शेती आहे सगळी. पण मला एक सांगा, तुम्ही यामध्ये रासायनिक खतं आणि सेंद्रिय खताचा जर विचार केला तर त्याचं प्रमाण कसं आहे? किती टक्के सेंद्रिय करता आणि किती टक्के रासायनिक खतं वापरता? 95% पेक्षा जास्त सेंद्रियच वापरतो. टक्के म्हणून नाही हा. सांगता येणार, पण आम्ही काय करतो, पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि दिवाळीमध्ये पण भरपूर शेणखत घेतो. इथेच आम्हाला कोंबड खत उपलब्ध आहे आणि बायबचं आम्ही गांडूळ खत घेतो मोठ्या प्रमाणावर. आणि मग रासायनिक खतांचा फारसा प्रश्नच उरत नाही. युरिया वगैरे तर मिळतच नाही म्हणे, पूर्वी मिळत असेल पण आम्ही त्याच्याकडे फारसं हे नाहीये. लोक म्हणतात ते बेसल डोस घाला, असं करा, पण ते नाही वापरत आम्ही असं.
हा बरं आता सर या ठिकाणी तुमचं ताजं अंजीर तोडल्याची पॅकिंग सुरू आहे ते आता थोडीशी मला बघायची आहे आणि थोडस काय नेमकं वैशिष्ट्य आहे तुम्ही आता मागच्या 6 वर्षापासून ह्या माळरानावरती अंजीर पिकवताय काय नेमकं वैशिष्ट्य मला सांगायचं मुळातच ना अंजीर हा खरं तर झिरो फाईटच आहे, म्हणजे शुष्कोदबित वनस्पती ड्राय कंडिशन मध्ये तो येतो. हे माझ्या वाचनात आलं आणि माझ्या आई वडिलांच्या घरी पण अंजीर आहेच म्हणजे. तर माझ्या असं लक्षात आलं की मला अंजीर मधलं थोडस कळतंय, तर आपण अंजीरच लावूया पहिल्यांदा. आणि खरं सांगते, अंजिराला थोडं पाणी जर एक दर 8 दिवसातून नियमितपणे पाणी चांगल्या प्रकारचं दिलं आणि खतांची मात्रा दिली, खुरपणी केली, तर अंजिराला विशेष कष्ट लागत नाहीत. चांगला अंजीर मिळू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही खूप फवारण्या घ्यायची गरज नाही. कदाचित खूप फवारण्या घेतल्या यावर्षी लोकांनी आणि हवामानानं साथ दिली नाही. बऱ्याच लोकांच्या बागा गेल्यात, आपली बाग गेली का बघा. मग आम्ही खूप औषधं वापरली का? नाही वापरली. खूप औषधं वापरून जर तुमच्या बागा गेल्या असतील आणि माझी औषधं न वापरता बाग राहिली, तर याचा अर्थ काय? तर ते झाड आपण सक्षम केलं पाहिजे, म्हणजे स्ट्रॉंग केलं पाहिजे. त्या झाडाला काय म्हणूया, रोगाविरुद्ध लढण्याची ताकद त्याच्यामध्ये आणली पाहिजे. आणि हे केव्हा होईल? तर भरपूर त्याच्यामध्ये कार्बन कंटेंट असेल, भरपूर आपण सेंद्रिय खतं वापरली, जी पूर्वीच्या काळी वापरली जात होती, तर ती खतं वापरली गेली पाहिजेत, असा माझा अट्टाहास राहील. कदाचित ही जी रासायनिक खतं आहेत त्याच्यामुळं तात्पुरता त्या प्लांटला उपयोग होतो, पण ही झाडं मग तेवढी स्ट्रॉंग राहत नाही असं मला वाटतं आणि रोगाविरुद्ध ते लढा देऊ शकत नाही. हे माझ्या बागेवरून मी सांगते की माझी बाग या रोगराईच्या काळात आहे, छान बरोबर. आहे. हा. तुम्ही चांगली जगवली हम्म. सर. मला एक सांगा, मला तुमचं थोडस तुम्ही कॉलेज वयापासून काय काय कुठं कुठं जॉब केलाय, काय काय तुम्ही प्रयोग केलेत त्याबद्दल मला जरा ऐकायचं, कारण तुम्ही ऑफ द रेकॉर्ड पण बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. तुम्ही एक माणूस प्रगल्भ जेव्हा बनतो, आता मी तुमच्या वयापेक्षा खूप कमी वयाचा आहे, पण माणूस जेवढं शिकतो, जेवढा अनुभव घेतो, जेवढ्या नवीन नवीन लोकांना भेटतो, तेवढं नवीन नवीन शिकत जातो, अनुभव येत जातात. तर मला थोडस हे ऐकायला आवडेल की तुम्ही कुठल्या कुठल्या संस्थेसोबत काम केलं, काय तुम्हाला अनुभव आले त्याबद्दल थोडक्यात. सेकंड लास्ट प्रश्न आहे हा. बेसिकली ना प्रचंड बोलायची आणि लोकांची खूप आवड आहे. मला पहिला मुद्दा आहे ना, मला वाचनाची प्रचंड आवड आहे. वाचनाची खूप जास्त आवड आहे मला. म्हणजे मी दिवसभरात वाचल्याशिवाय माझं काही कार्यच होत नाही. म्हणजे मी जर वाचलं नाही ना, मी पेपर नाही वाचला तर मी माझं आजच्या दिवसाचं अस्तित्व विसरतो. मॅडम साक्षीला आहे. मी रात्री 3 वाजता बाहेरून आलो तर मी 3 वाजता पेपर घेऊन वाचतो. पेपर हा माझ्यासाठीचा श्वास आहे. पुस्तक हा माझी स्वतःची लायब्ररी करा, माझ्यासाठी श्वास आहे. मी नायक्रोम इंडिया लिमिटेड नावाच्या कंपनीमध्ये सलग 17 वर्ष नोकरी केली तिथे, आणि त्याही कंपनीच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये नोकरी केली. त्याच्या मला माणसं खूप भेटली, कारण ती कंपनी स्पेशल काम करत होती आणि मलाही स्पेशल ते त्याच्यातून मिळत होतं. आणि परिसर मला पाहिजे छंद होता, तर त्यामुळे मी लोकांना सारखं भेटत होतो. त्या भेटण्यामधून आहे ना, अशी मला शेती कळत होती, पण मला शेती वळत नव्हती. पण कोरोनाने मला शेती शिकवली आणि पाणी फाउंडेशननी मला तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं. खऱ्या अर्थानं म्हणजे खूप बारीक 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 नॉच असतात ना, ते पाणी फाउंडेशन ट्रेनिंगमध्ये कळत होतं. म्हणजे अगदी पाणी अडवा पाणी जिरवा हे एक वाक्य आहे ना, महत्त्वाची कॉन्सेप्ट. हा ही एक वाक्य हा ग्रंथ होईल एवढं ज्ञान आहे त्याच्यामध्ये. इतकं सोपं नाहीये नुसतं पाणी अडवा पाणी जिरवा ह्या पद्धतीने करा त्या पद्धतीने, इतकं तसं नाही आहे. त्या जमिनीच्या तिथली भौगोलिक परिस्थिती काय असली पाहिजे, तिथे काही साधन अगदी मेजरमेंट सुद्धा आर्किटेक्चर लोकांनी येऊन आम्हाला ते सगळं शिकवलेलं आहे. म्हणजे पाणी फाउंडेशन ट्रेनिंग इतकं सहज नव्हतं, इतकं सहज असं नव्हतं, पण आम्ही ते केलं. आणि ते करताना मला इथे उपयोग झाला, माझ्या इथे करताना मला त्याचा खूप उपयोग झाला. रेन वॉटर हार्वेस्टिंग माझ्या शेतात इतकं उत्कृष्ट आहे की पाऊस जर पडला ना इथे शेतात, तर पुढच्या 1.5 तासात विहिरीत पाणी येतं. त्यासाठी विहिरीत पाणी येण्यासाठी तशी सिस्टीम विहिरीला पण करून घेतली. तुम्ही जर पाहिलं तर त्याला त्या पाईप ठेवलेले आहेत, इथे सॉइल स्ट्रक्चरमध्ये चेंज केलेले आहेत. हे बेसिकली पाण्यासाठी काम करताना हे झालं. पिकामध्ये काम करताना तर काय होतं की मिसेस केमिस्ट्रीमधली मास्टर्स असल्यामुळे तिला ह्या सगळ्या गोष्टी कळत होत्या की काय नाही केलं पाहिजे. म्हणजे कुठलं केमिकल फवारलं तर ते किती काळ तिथे राहतं, त्या जमिनीत किती राहतं, आणि मग ते किती आपल्याला हजार्डस आहे की त्याचा इंटेक लिफ्ट होतं आपल्या पिकांच्या मध्ये येतं, तर आपल्या पुढे जाऊन काय होतं काही गोष्टींनी ते मला तिच्याकडून कळत होतं. म्हणून मी त्या एरियात फार कमी काम करत होतो. पण चांगल्या क्वालिटीच्या पाईपलाईन बनवणं, चांगल्या क्वालिटीच्या मशीन्स करणं,
आता स्टोरेजचं काम चालू आहे, आता तुम्ही पाहिले तर स्टोरेजचं काम चालू आहे. त्यासाठी लागणारे मशिनरी मात्र मी काही विचार न करता मशीन घेत होतो, की ते मला आवडलं, मला पटलं, की ते चांगले टेक्नॉलॉजी आहे, ते आपल्याला लॉंग टर्ममध्ये सर्व्हिस देईल. हे करताना मात्र मी पैशांचा विचार अजिबातच करत नव्हतो. अजिबात म्हणजे अजिबात करत नव्हतो. कारण ते करताना मला हिचा 100% सपोर्ट होता, की तुम्ही करा. म्हणजे तिथे मला विरोध कोणाचा नव्हता. माझ्या मुलाचा नाही, मुलगी डॉक्टर आहे माझी, तिचा विरोध नाही. माझी सून पण बँकिंग क्षेत्रामध्ये आहे. त्यांनी कुणी विरोध नाही केला. म्हणजे मी जर म्हणलं ना, आता मी QR कोड पाठवतो, मला 50,000 पाठवा, तर यातला कुठलाही प्रतिनिधी मला 50,000 देत होता. त्याच्यामुळे मला ते खरेदी करताना काही भीती वाटत नव्हती, की ते येत होतं आणि त्यांना सगळ्यांना दिसत होतं, की चुकीचं काय बनणार नाहीये. म्हणजे विडमॅट बघा इथे. विडमॅट मी एक्झिबिशनमध्ये पाहिल्या होत्या आणि विडमॅटचे फायदे तोटे काही माहीत नव्हते. म्हणून पिकाच्या बाजूला मी विडमॅट टाकलं. बिलकुल गवत त्याच्या खाली राहत नाहीये. आता पुढच्या वेळी मी ते शिफ्ट करणार आहे. मग आता कळत गेलं, की नारळाच्या विडमॅट वेगळ्या मिळतात, त्या आणून पाहिल्या इथे. त्याचे काही फायदे, काही तोटे, पण ते इथं उपलब्ध होत नाही, केरळून आणायला लागतात. अशा सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिल्या होत्या. ते टेक्निकल सपोर्ट शेतीसाठी लागतो, तो माझ्या वतीने मी देत होतो. पण हे सगळं ग्रो करणं, नेमकं ग्रो करणं, त्याचं नेमकं हार्वेस्टिंग करणं, नेमकं पॅकिंग करणं, हे काम मात्र मॅडमने केलं. तर अजून एक गोष्ट तुम्ही सांगितली परवा बोलता की मी शेतातला कुठलाच माल मार्केटमध्ये देत नाही. नाही देते. जो काय माल जातो तो डायरेक्ट कस्टमरला डायरेक्ट जातो. कस्टमरला तर देतो. ती सिस्टीम नेमकी काय आहे ते थोडीशी सांगा ना. काय आलं? मी सांगू? हा सांग. आम्ही ना आमच्या फॅमिलीचा म्हणजे आम्ही मिस्टर मिसेस आणि मुलगा मुलगी आणि सुनबाई अशा 5 जणांचा एक छोटा व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला आहे, अंजीर ऑर्डर मॅनेजमेंट म्हणून. आणि त्याच्यावर मुलं काय करतात, त्यांना जे जे लोक अंजीर मागतात किंवा आम्हाला जे लोक अंजीर मागतात त्याच्या ऑर्डर टाकतो, की अमुक एका माणसाकडून 5 बॉक्स, याच्याकडून 10 बॉक्स, असे त्या बॉक्सची संध्याकाळी गोळाबेरीज होते आणि मग ते मुलगा म्हणा, सुनबाई असेल, मुलगी असेल किंवा मी हे असतील, आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो. दॅट्स ऑल. फार काय असं मोठं टेक्निक नाही आहे त्याच्यामध्ये, की आणि मग एकदा लोकांनी तो अंजीर घेतला, खाल्ला, की ते एक 4-5 दिवसांनी सांगतात, की अजून मला 5 बॉक्स दे, 2 बॉक्स दे. असंही आमची चेन सुरू झालेली आहे आणि त्याच्यातून सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं लोकं भेटतात, पैसे मिळतात. असं आहे बस. असं विशेष काही टेक्निक नाही आहे. पण एकदा ज्यांनी अंजीर घेतला किंवा आमच्या शेतातला कुठलाही प्रॉडक्ट ज्यांनी घेतला, तो 100% त्याच्या मित्रांना सांगतो, त्यांच्या इतर फॅमिलीला सांगतो, नात्यातल्या लोकांना सांगतो आणि तो परत रिपीट, ती ऑर्डर रिपीट असते आम्हाला. आणि एकदा एक घेणारा माणूस पुढच्या वेळी ना 2 आणि 2च्या पट्टीत 10 असे ते घेतात आणि कधी कधी मोठ्या फंक्शनला 50-50 बॉक्स ऑर्डर करतात. आजच सकाळी मी 34 बॉक्स एकाच फॅमिलीला देऊन आलोय. ते आज त्यांच्याकडे फॅमिली फंक्शन आहे. खरं तर एखादं दाम्पत्य, आता खरं तर त्यांची रिटायरमेंट झाली, व्यावसायिक आयुष्यात असल्यामुळं त्यांचं काम सुरूच आहे, मॅडम रिटायर झाल्यात, परंतु हे दाम्पत्य कोरोनापासून जसं शेतीकडे वळालंय तसं हे नंदनवन आज जागेत उभं आहे. ते माळरान होतं पहिलं आणि अशा पद्धतीनं रसाळ आणि हे टपोरे अंजीर या मातीत आज पिकतायत. पूर्णपणे सेंद्रिय पूर्णपणे नाही म्हणता येणार, पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 95% पर्यंत सेंद्रिय पद्धतीने ते माल पिकवतात, नैसर्गिक पद्धतीने पिकवतात. परंतु शेतीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर किती महत्वाचं आहे आणि शाश्वत शेती पद्धती, तुम्हाला शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावीच लागणार आहे. तरच तुम्हाला काहीतरी लॉंग व्हिजन ठेवून जर काम केलं, इन्व्हेस्टमेंट केली, तर सरांनी सांगितल्याप्रमाणे 3 वर्षानंतर शेती तुम्हाला उपाशी पाठवणार नाही. तर शेती हे शाश्वत जगण्याचं माध्यम आहे आणि ते प्रत्येक शेतकऱ्यांनी, मला असं वाटतं की ते वाढवलं पाहिजे. आणि ज्ञानोबा कुंजीर सरांसारखे, खरं तर त्यांचा अनुभव व्यावसायिक क्षेत्रातला तर आहेच, परंतु शेतीमध्ये पण आता ते चांगल्या पद्धतीने काम करतात. असे शेतकरी, असे नवीन लोक शेतीमध्ये उतरायला पाहिजेत असं मला वाटतं. दत्ता लवांडे, लोकमत ॲग्रो, पुणे.